चारित्र मोक्षाचा मार्ग आहे हे पूर्ण सूत्र साधनाचा आहे. साधन म्हणजे जाणणारी पर्याय. आणि साधनचा दुसरा अर्थ काय सांगितला होता? स आ धन. स म्हणजे सहित, आ म्हणजे चोहो बाजूने, धन म्हणजे आमची इस्टेट काय आहे, जेवढी शुद्धोपयोगाची पर्याय आहे तेवढीच आमची इस्टेट आहे. शुद्धोपयोगाची पर्याय सोडून बाकी आमचं ह्या विश्वामध्ये काहीच नाही. म्हणून जेवढं सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हेच आहे साधन, म्हणजे तेवढंच धन आहे, तेवढीच इस्टेट आहे. आणि ते सोडून आम्हाला परद्रव्य परकणाचं बिलकुल प्रयोजन नाही. म्हणून उपचाराने संपूर्ण तिघांना पण रत्नत्रय म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान चारित्राला पण काय म्हटलं? साधन म्हटलं. पण वास्तविक पाहता सम्यक ज्ञान एवढाच खऱ्या अर्थाने साधन आहे. मग आता दुसऱ्या सूत्रामध्ये सांगितलं होतं काय? तत्वार्थ श्रद्धान केलं तर सम्यक दर्शन होत आहे. पण आता सम्यक दर्शनाचा निर्णय ज्ञानमुखाने होतो की श्रद्धेच्या मुखाने होतो? ज्ञानमुखाने होतो. मग ज्ञानमुखाने श्रद्धेचा निर्णय होतो म्हणून तिथं काय सांगितलं की दर्शनामध्ये ज्ञान अभिप्रेत आहे. कारण श्रद्धा डोळस नाहीये, अंध आहे. ती ज्ञानमुखाने काय करते? निर्णय करते. म्हणून ज्ञानाच्या मुखाने श्रद्धान होणार आहे. म्हणून काय केलं? ज्ञान श्रद्धान हे अभेद नयाने विचार केला तर दुसरं सूत्र उपचाराने साधनाच्या वाचक आहे. मग तिसरं सूत्र परत काय सांगितलं? ते सम्यक दर्शन निसर्गज आणि अधिगमज दोन भेदांनी सहित आहे. निसर्गज म्हणजे पूर्वभवात उपदेश ऐकला होता आणि आता ह्या भावात तो सक्रिय झाला. केव्हा पण आता एखाद्या द्रव्यलिंगी मुनींचा उपदेश ऐकतोय तो सक्रिय होत नाही. पूर्वभवात भावलिंगींचा जो उपदेश ऐकला होता तो आता सक्रिय झाला. जाणिया पुरीसा नियम सारख्या 53 गाथेमध्ये काय सांगितलं? जाणणाऱ्या पुरुषाचा उपदेशच निमित्त म्हटला जातो. जो आत्मानुभूती घेत नाही, चतुर्थ गुणसात अनुभूती मानत नाही, त्याचा उपदेश कार्यकारी होत नाही. म्हणून जाणिया पुरुषाने काय सांगितलं? जाणणारा पुरुषच भावलिंगी संतच निमित्त आहे सम्यक दर्शन होण्यासाठी. द्रव्यलिंगींचा उपदेश कार्यकारी होत नाही. मग पूर्व तीर्थंकरांना आता त्यांचं पूर्वभावात असेल आणि कोणी मुनींचा उपदेश असेल तर तिथं अधिगमच पण होऊ शकेल की. पण ह्या भावातच आता केलं असेल तर ह्या भावात त्यांना कोण गुरु नसतो. त्यामुळे मग तिथं निसर्गजच म्हणायचं. म्हणजे आता निसर्ग म्हणजे पूर्वी उपदेश ऐकला तो आता कार्यकारी झाला. आणि तसं त्यांनी परत कसं येतं? क्षायिक सम्यक दर्शनाचं ज्या वेळेस उत्पत्ती होते तेव्हा केवलींच्या पादमुलात होते सांगितलंय. पण आता एक तीर्थंकर दुसऱ्या तीर्थंकरांना भेटत नाहीयेत म्हटल्यानंतर तिथं काय सांगितलं? अशा विशिष्ट पुरुषांना सम्यक दर्शन क्षायिक सम्यक दर्शन होताना ते स्वतःच करतात. त्यांना कोणी बाहेर केवलींचं पादपूल वगैरे असलंच पाहिजे असा काही नियम नाही. म्हणजे सर्वस्वी नियम नाही लावायचा. तर तिथं कसं सांगितलं की तिथं फक्त एक निमित्त मात्र म्हणून आहे. पण विशिष्ट पुरुषांना ते नसले तरी सुद्धा सम्यक दर्शन क्षायिक होऊ शकतं. म्हणून निसर्गज कसं आहे? पूर्वभावात गुरूंचा उपदेश ऐकला आणि ह्या भावात सम्यक दर्शन झालं निसर्गज. आणि थोडासा उपदेश ह्या भावात गुरूंनी दिला बघा. कुठलीही गोष्ट गुरूंनी आपल्याला थोडं सांगितलं आणि आपल्याला लगेच तसं वागावं वाटलं तर त्याला काय म्हणायचं? निसर्गज. म्हणजे गुरूंना कष्ट नाही झाले तर ते निसर्गज मध्ये आलं. आणि खूप गुरूंनी कष्ट घेतले, सांगितलं, मग आपण सुधारलो नाही. निसर्गज की अधिगमज? कोणतंच नाही. सुधारलोच नाही म्हटल्यानंतर तिथं सम्यक्त्वाचा प्रश्नच येत नाही. आणि खूप सांगितल्यानंतर क्लेश झाल्यानंतर आपण सुधारतो. अधिगमज म्हणजे ह्यातनं लक्षात घ्यायचं की निसर्गज आणि अधिगमज मध्ये काय झालं? फक्त श्रद्धेचंच लावायचं नाहीये. आपण कसं लावलं तर ज्ञानात पण निसर्गज अधिगमज लावू शकतो आणि चारित्रात पण निसर्गज अधिगमज लावू शकतो. पण आता इथं मुख्यतः जरी श्रद्धेच्या अपेक्षेने सांगितलंय तरी गौण रूपाने ते दोन्हीमध्ये पण घटित होतं. म्हणून काय झालं की त्यांनी खूप चांगलं घेतलंय धवलाच्या 6व्या पुस्तकामध्ये चुलिकेमध्ये की क्षायिक सम्यक होताना केवलींचं पादमूल असलं पाहिजे असं काय जरी सामान्य नियम सांगितलाय पण अपवाद म्हणजे विशेष काय सांगितलं? म्हणजे दोन प्रकारचं कथन चालतं, उत्सर्ग आणि अपवाद. उत्सर्ग म्हणजे सामान्य, अपवाद म्हणजे विशेष. मग उत्सर्गाच्या अपेक्षेने सांगितलं की केवलींचं पादमूल पाहिजेच क्षायिक सम्यक्त्वाला. पण हे तीर्थंकर वगैरे विशिष्ट पुरुषांसाठी सांगितलं की केवलींचं पादमूल नसलं तरी चालतंय. मग आता बघा ह्यातनं उपादानाची सिद्धी होते की निमित्ताची सिद्धी होते? कर्णानुयोग चाललाय तरी सुद्धा उपादानाची सिद्धी झाली की त्यांच्या विशिष्ट उपादानाने ते परिणत आहेत म्हणून त्यांना सम्यक्त्व होताना केवलींचं पादमूल असलंच पाहिजे असा काही नियम नाही.
म्हणजे उपादानाची सिद्धी झाली. म्हणजे कुठला अधिकार सिद्ध झाला? कर्ता कर्म अधिकार सिद्ध झाला. म्हणजेच उपादानानेच कार्य होतं, निमित्त अकिंचित कर आहे. आणि अशा रीतीने उपादानच कार्याचा करता आहे, निमित्त नाही. म्हणजेच ह्यातनं आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की उपादानाची सिद्धी झाली. याचा अर्थ उपादान हे कसं आहे? उपादान यदि पक्का हो तो निमित्त क्या कर सकता है. उपादान पक्का असेल तर निमित्त आम्हाला ह्या संसारातलं काहीच करू शकत नाही. आणि आमचं उपादानच कच्चं असेल तर काय होतं? निमित्तावर आपण ढकलून येतो. आणि जो परावरी विसंबला त्याचा कार्यभाग उडाला. आणि जो परावर विसंबत होतो त्याचा सगळा कार्यभागच संपला. मग सारखं आपलं कसं आहे? लाईट आली तर मिक्सर हलणार, मिक्सर हलला तर इडली होणार, इडली झाली तर खायला मिळणार. आणि लाईटच गेली आणि आज सांगितलं दिवसभर लाईट येणार नाही. काय होतंय मग? आकुलता आकुलता होते. पण तिथंच आपल्या लक्षात आलं की ते त्याच्यावर आपलं काही अवलंबून नाहीये. आपलं अवलंबून कशावर आहे? पूर्वी काय असायचं? पाटावर वाटणं. पटकन वाटलं, पटकन झालं. म्हणजे त्यांना त्यावेळेस स्वतंत्रता होती. आणि आपण लाईट येईल तोपर्यंत तसंच ठेवलं आणि आलीच नाही लाईट दिवसभर तर काय करायचं? त्याचा भात करायचा. सगळे घरातले ओरडायला लागले की आज इडलीचा बेत होता आणि भात कसं काय? किंवा ते तसंच ठेवायचं, दुसऱ्या दिवशी फिरवायचं. कशाच एक आसन? सगळ्यांनाच असतं असं कुठं आहे? जे रविवार करते ते नाही का आसन. मग कसं आहे की आजचं उद्या तर कधीच ठेवायचं नाही. आजचं उद्या जर ठेवलं तर त्यात अनंत जीवांची काय झाली? उत्पत्ती झाली. म्हणून तसलं तर खायचं नाही. म्हणून काय झालं? दुसऱ्या सूत्रामध्ये निसर्गज आणि तिसऱ्या सूत्रामध्ये निसर्गज आणि अधिगमज भेद केले. ते खरं तर सध्याच्या अपेक्षेने जरी केले तरी गौण रूपाने ज्ञान आणि चारित्र्यात घटित होतात. आणि ज्ञानाशी अभेद केलं तर तिसरं सूत्र सुद्धा काय झालं? साधनाचं वाचक झालं. आता चौथ्या सूत्रामध्ये काय सांगितलं होतं? जीव अजीव आश्रवबंध संवर निर्जरा मोक्ष हे 7 तत्वांमधलं तत्व तोपणा. म्हणजे जीवाचं जीवत्व, अजीवाचं अजीवत्व असं तोपणा ना, पर्यायाचं भाववाचक करायचं. तर तसं नाहीये. तर त्यामध्ये जीवाचं जीव अजीव आश्रवबंध संवर निर्जरा मोक्ष हे काय आहेत? 7 अवस्था आहेत. आणि त्यातलं तत्व तोपणा म्हणजे एकत्व. कारण तत्व हा शब्द जरा फसवाय की तत्व कसा होऊ शकतो? आश्रवपणा. आणि सगळे अध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप आध्यात्मिक अभ्यास करणारे असं लावतात. बंधाचा बंधपणा, संवरपणा म्हणजे तिथंच लावतात, पर्यायामध्येच लावतात. पण वास्तविक महाराजजींनी काय सांगितलं की हा जीव आश्रवबंध संवर निर्जरा मोक्ष ह्या 7 अवस्था आणि त्यात पुण्यपाप मिळालं तर 9 पदार्थ. तर त्या 9 पदार्थामध्ये तोपणा म्हणजे जो कारण परमात्मा अनुस्यूत आहे. आणि जो कारण परमात्मा अनुस्यूत आहे तो झाला तत्व. आणि त्या तत्पणाला जाणलं तरच काय होत आहे? सम्यक दर्शन होत आहे. तत्पणाला जाणलं नाही तर सम्यक दर्शन होत नाही. म्हणून चौथ्या सूत्रामध्ये विषय आहे की साधन आहे की फळ आहे? तत्व हा जो शब्द आहे तो विषयाचा वाचक आहे. आणि 9 अवस्था आहेत त्यातला. आता त्यामध्ये सॉर्टिंग करायचं. जीव तत्व म्हणलं की शुभाशुभ शुद्ध परिणती सगळं झालं. म्हणजे उपचाराने साधन म्हणू शकतो. परंतु शुभाशुभ शुद्ध परिणतीमध्ये मोक्ष मार्गाच्या दृष्टीने जेवढी शुद्ध परिणती आहे तेवढीच आपल्याला प्रयोजनभूत साधन. शुभाशुभ परिणती काही साधन म्हणून आपल्याला प्रयोजनभूत नाही. अजीवामध्ये तर विकारी भाव आहेत. जरी ते बाहेरचं साधन जाणताना म्हटलं जाईल परंतु मोक्ष मार्गासाठी ते उपयोगी नाही. अजीव म्हणजे विकारी भाव. त्याच्यानंतर आश्रवमध्ये काय घेतलं? विभाव भावांचं येणं. मग विभाव भावांचं येणं हे सुद्धा मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनभूत नाही. जरी बाहेरचं जाणणारं साधन आहे तरी ते प्रयोजनभूत नाही. बंधामध्ये सुद्धा भावबंध त्यात उपयोग अडकून राहिला पण ते मोक्ष मार्गासाठी प्रयोजनभूत नाही. संवरपूर्वक निर्जरा घेतली तर ती शुद्धोपयोग रूप आहे. आणि जी शुद्धोपयोग रूप आहे ती मोक्ष मार्गामध्ये काय आहे? प्रयोजनभूत आहे, साधन म्हटलं जाईल. आणि मोक्ष काय आहे? निजशुद्धता. मग जी निजशुद्धता आहे मोक्षामध्ये आणि ती निजशुद्धता कशी आहे? प्रयोजनभूत आहे. आता ती काय आहे? मोक्षामध्ये पूर्ण साधन प्रगट झालं. म्हणजे कुठलं झाड घ्यायचं? आ घ्यायचं की ब घ्यायचं? मोक्ष केवल ज्ञानाची पूर्ण पर्याय प्रगट झाली. पर्याय घेतली तर भेदवृत्ती झाली. कुठं घेतलं जातोय बघा? भेदवृत्ती म्हणजे परताना. भेदवृत्तीमध्ये प घेतलं आणि त्या पर्यायातनं पूर्ण धर्मी घेतली तर
अभेद उपचार झाला. अभेद उपचार झाला म्हणजे कुठला आला रकाना? ड. आणि ते दोन्ही रकाने सोडून अजून कुठं जाते ती पर्याय? आ2 केवल ज्ञानाची जी आहे प्रमाणाची पर्याय, तर आ2 मध्ये केवली केवल ज्ञानाने स्वतःला जाणत. आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा नयात्मक साधन आला, पण त्यांच्या पर्याय आ2ची चालली आहे प्रमाणात्मक, आणि तिथं केवली स्वतःला काय करतात? जाणतात. म्हणून काय झालं? चौथ्या सूत्रामध्ये तत्वम हा शब्द काय आहे? विषयाचा वाचक. आणि 5व्या सूत्रामध्ये नाम, स्थापना, द्रव्य, भाव हे 4 निक्षेपाचे भेद येतात. निक्षेप म्हणा, विषय म्हणा, विशिष्ट अभिप्रायात वस्तू ठेवणं म्हणा, व्यवहार म्हणा, न्यास वगैरे सगळे एकार्थवाची झाले की नाही. मग आता चौथ्या सूत्रामध्ये, हे 5व्या सूत्रामध्ये निक्षेप म्हणजे विषय झाला, आणि त्यातलं नाम, स्थापना, द्रव्य, भाव ह्यापैकी कोणता अनुभूतीचा विषय सांगितला? निक्षेप विषय. द्रव्य निश्चय द्रव्य निक्षेप अनुभूतीचा विषय आहे. जो त्रिकाली कारण परमात्म्याला सांगतो तो निश्चय द्रव्य निक्षेप अनुभूतीचा विषय आहे, पर्यायार्थिक निक्षेप अनुभूतीचा विषय नाही. त्याच्यानंतर 6वं सूत्र प्रमाण नयाच्या द्वारे जाणलं जातं. आता प्रमाण म्हणजे फुल बॅटरी चार्ज केली प्रमाण, आणि त्याचा थोडा भाग काळा केला प्रमाण वाक्य झालं, आणि खूप काळा केला. युद्धाच्या वेळेस कसं असतं, वरून शत्रुपक्ष टेहळणी करत असतो कुठं काय आहे ह्यांचं, तर त्यांना दिसू नये म्हणून अगदी थोडासा काय आहे भाग प्रकाशित असतो आणि सगळं काळं असतं, म्हणजे नय वाक्य. मग अशा रीतीने प्रमाण नयाच्या द्वारे वस्तू जाणली जाते, हे झालं साधन. मग प्रमाण आणि नयाच्या द्वारे वस्तू जाणली जाते असं जेव्हा म्हणतो तेव्हा काय आहे? प्रमाण प्रकृष्टमान. प्रकृष्टमान म्हणजे काय सांगितलं होतं? धर्मी धर्म समूह ऍट ए टाइम जाणतो. नंतर प्रकृष्ट विशुद्धी आहे, भाव अभाव इतपत जाणतो, आणि नयामध्ये अप्रकृष्ट विशुद्धी आहे. धर्मी मुख्य असेल तर धर्म गौण असतो, आणि धर्म मुख्य असेल तर धर्मी गौण असतो, आणि भाव मुख्य असेल तर अभाव गौण असतो, आणि अभाव मुख्य असेल तर भाव गौण असतो. अशा रीतीने गौण मुख्य विवक्षेने जाणतो तो आहे नय. म्हणजे बघा हे प्रमाण नय वगैरे कसे आहेत, सगळीकडे जीवनात उपयोगी आहेत. लहान मुल म्हणतं मला अख्खा लाडू पाहिजे, कशाचं उदाहरण आहे? प्रमाण. आणि त्याला फोडून दिलं आणि संपूर्ण दिलंय, फोडलं तरी संपूर्ण दिलंय, तर तो काय म्हणतो? अखंडच पाहिजे, खंडित नको, रडू लागतो. म्हणजेच काय झालं? नयात्मक साधन अनुभूतीला उपयोगी नाही, खंडित आहे. कारण वचन आले की नय आले, आणि नय हे खंडित असतात, ते अनुभूतीसाठी उपयोगी पडत नाही. आणि प्रमाण हे कसं आहे? अखंड आहे. अखंड आहे म्हटल्यानंतर तेच अनुभूतीसाठी काय आहे? उपयोगी आहे. म्हणून प्रमाणात्मक साधनानेच अनुभूती होते, नयात्मक साधनाने नाही. म्हणून जेवताना काय सांगितलं होतं? नयाने जेवतो की प्रमाणाने जेवतो की दोन्ही पण नाही, दोन्ही पण आहे. खालचं जी प्रमाणाने जेवतो. का जी प्रमाण? जोड रूप. तर एक थोडासा रोटलीचा घास घेतलाय, त्याच्यात थोडी भाजी आहे, डाळ आहे, सगळं मिसळून आहे म्हटल्यानंतर हे जी प्रमाण म्हणजे मिक्स झालं. आणि समजा फक्त आमटीच पिऊन टाकायची, त्याच्यानंतर भाजीच भाजी खायची, आणि नंतर रोटलीच रोटली खायची. ते कोणाला फॉरेनचं त्यांनी असंच केलं तर सोलापूरला. मग शेवटी त्याला सांगितलं की नीट एकाला त्याच्याबरोबर बसवा जेवायला, आणि कसं जेवायचं असतं शिकवा. आणि मग तेव्हा त्याला कळालं की असं सगळं लावून खायचं म्हणजे जी प्रमाण. वरचा अप्रमाण पण नाही तिथं. अनुभूती घेताना आ प्रमाणाचा उपयोग होतो, आणि मिथ्या दृष्टीला अप्रमाण नसतंच की नाही? मिथ्या दृष्टीला अप्रमाण नसतंच. आ एक आहे, पण त्याची गौणता आहे, मुख्यतः ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्या चार्टमध्ये कसं विकल्पातनं निर्विकल्पतेकडे जायचं, अनुभूती कशी घ्यायची याची मुख्यता आहे. मग आ एक मध्ये जरी मिथ्या दृष्टीची गाढ दशा घटवू शकतो, पण ते प्रयोजनभूत नाही म्हणून ते गौण रूपाने आहे. पण मुख्य रूपाने काय आहे? सम्यक दृष्टीची चर्चा आहे, आणि सम्यक दृष्टीची चर्चा आहे म्हणून तिथं काय झालं? आ5 हे प्रयोजन आहे. आ2 आणि आ5 केवलींना आ2 आणि आपल्याला आ5, आणि बदले आ3 आ4 अवधिज्ञान मनपरिज्ञान हे अनुभूतीसाठी उपयोगी नाही. त्याच्यानंतर आ1 पण उपयोगी नाही. मग विकल्पातनं कसं निर्विकल्प व्हायचं?
तर जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती गेला आणि ती अगदी सुन्न झालेली आहे, आ एकची गाठ आहे, म्हणजे कसं विकल्पातनं निर्विकल्प व्हायचं यासाठी चार्टचा उपयोग जीवनात लक्षात घ्यायचा आहे. आता सगळ्यांना चार्ट पुष्कळ वेळा समजून घेतलाय, पण फक्त आता जीवनात उपयोग काय, ती अगदी सुन्न आहे, आ एकची गाठ आहे, आणि काय झालं आता, सर्वस्व गेलं. ती जर त्या अवस्थेत खूप राहिली तर वेडी होऊन जाईल, म्हणून तिला बोलती करा म्हटल्यावर सर्वस्व गेलं म्हटलं. म्हणजे कुठे गेली, अभेद उपचारात गेली. कसं जायचंय बघा, आ एक नंतर अभेद उपचार, अभेद उपचारामध्ये टरकाना. नंतर समजावून सांगितलं फक्त पती गेलाय, भेदोपचार. मुलं आहे, बँक बॅलन्स आहे, एक अंश सांगितले, भेदवृत्ती. भेदवृत्तीमध्ये फक्त पर्याय का अंश पण येऊ शकतात. आता नाक, कर्म, परमाणु, भर का नाही की नाही, परमाणु के कुछ अविवाह प्रतिच्छेद, हे पण येऊ शकतं ह्याच्यामध्ये. बँक बॅलन्स आहे म्हणजे पैसा आहे, मुलं आहेत वगैरे, आणि ते तुझ्याजवळ संयोगात आहेत म्हणल्यावर चष्मे की काच, म रकाना लावायचा. म्हणजे तुझ्या संयोगात आहेत म्हणलं की म रकानातनं सांगितलं. त्याच्यानंतर संयोग जोडला तर म, आणि नुसतं आहेत म्हणलं तर भ. पुढं आणि त्या काय घेतलं आता, ते स्मृती वगैरे आता नाही घटवायचं, त्याचा तो बँक बॅलन्स आहे अशी स्मृती केली, म्हणजे तेवढाच अंश घेतला तर स्मृती वगैरे, ते मग आता विषय वाढत जाईल, सूक्ष्मतेत जावं लागेल. तर इथं फक्त आता काय घ्यायचंय, भेदवृत्ती. म्हणजे बघा डावीकडे ढकलत जायचं फक्त. अभेद उपचारातनं भेदोपचार, भेदोपचारातनं भेदवृत्ती. आता एकदम उडी कुठं मारायची, अभेद वृत्ती. कारण परमात्म्यातनं अखंड वस्तू जाणीवे तर घेतली तर काय झालं, अभेद वृत्ती झाली. आणि अभेद वृत्ती होऊन परत काय केलं, तशी भाववासना केली तर आपास मती श्रुत ज्ञानाचं प्रोडक्शन तयार झालं. मग अशा रीतीने कॅरेक्टर इज प्रोडक्शन म्हटलंय, म्हणजे आपला स्वभावच आपल्या पर्यायामध्ये प्रगट होतो, तेच प्रोडक्शन काढायचं. आपलं प्रोडक्शन काय निघायला लागलंय, सकाळपासून काय काय केलं, माझं तुझं, असं झालं तसं झालं, किती विकल्पच विकल्प, आणि दोघं एकत्र आलं की सहा आलं, टकळी सुरूच होती, असं झालं तसं झालं. काय करायचं तसलं बोलून, काय फायदा तर आहे का आपल्याला, नाही, तरी सुद्धा आपण त्यात अडकून पडतो. मग तेच मी ह्या सगळ्यांपासून भिन्न जाणणारा जीव आहे अशी जाणीव करून स्वभावात राहिलो तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढे शांती. बघ कसं कुणाचा कार्यक्रम आहे माहित नाही आपल्याला, आणि कुणी तिथं जाऊन आपण अगदी नटून नटून जातो. सगळ्या अगदी ठेवडीतल्या सगळ्या वस्तू काढायच्या, अगदी इस्त्री करून घालायचं. इस्त्री का करायची नाही सांगितलं होतं चरणायोगाच्या अपेक्षेने. साधं पिंची गरम झाली उन्हात नाही येताना, ती लगेच गार पाट्यावर लावायची का, पुस्तककार आहे त्याला टच करायचं नाही, तसं केलं तर ते जीव सगळे विराधित होतात. मग आता इस्त्री कडक आणि कापड गार, मग आता म्हणाल कापड जर आधी तापून घेतो कशावर, पण ते गारच गरम करायला गेलं की हिंसा. साधं वरच्या खाण्यातलं पुस्तक खालच्या खाण्यात ठेवलं तरी सुद्धा हिंसा सांगितले राजवार्तिक मध्ये. जीव अधिकरण, अजीव अधिकरण, आश्रवाची कारण कशी आहेत आपल्यावरती. सहज ठेवलं की 2 मिनिटं, परत ठेवू की वर तिकडं, तर नाही. जिथली वस्तू तिथं ठेवली तर त्या एरियात त्याला राहायचंय, आणि तिथं जीवांची काय होते, जीव उत्पत्ती ती दुसऱ्या खाण्यात नाहीये, म्हणून तिथं काय आहे, जिथली वस्तू तिथं ठेवली तर ती अहिंसा झाली. आणि जर समजा आपण ते खालीवर कुठं तर ठेवलं तर सगळी काय झाली, हिंसा झाली. म्हणून ह्यातनं लक्षात काय घ्यायचंय की आपल्याला स्वतःला जाणायला मिळालं, जिथली वस्तू तिथं ठेवायची, चळ फक्त कपाटातलं नाही, जिथली वस्तू तिथं ठेवा. आपला उपयोग बाहेर भटकायला लागलाय, त्याला आतमध्ये लावा. आतमध्ये लावलं तर हिंसा नाही, आणि बाहेर लावलं तर जिथली वस्तू तिथं ठेवली नाही, मग त्या विभावा पर्यायामध्ये आकुलता व्याकुलता चालू झाली, आणि त्या आकुलता व्याकुलतेने आम्ही काय होतो, अशांत होतो. मग एक दृष्टांत दिलेला आहे, नदीचं पाणी खारट होऊ द्यायचं नाही. कसं खारट होऊ द्यायचं नाही, समोरच सागर आहे आणि आता तो प्रवाह त्यात जाऊन मिसळणार आहे, पण खारट होऊ द्यायचं नाही आपल्याला. त्याला बांधून काय केलं, अडवलं तर ते खारट होत नाही. आणि जर सागरात मिसळलं तर खारट होत आहे. आणि जर समजा अडवून सुद्धा त्याची वाफ झाली आणि पाऊस पडला
लक्षात घ्या उदाहरण जरा. आणि पाऊस आता कुठं पडेल? नदीतच पडेल का? सागरात पण पडेल. म्हणजे किती त्याला खारट होऊ द्यायचं नाही ठरवलं तरी शेवटी ते काय झालं? खारट झालंच. मग त्यामध्ये उपादानगत योग्यता, त्या पाण्याची उपादानगत योग्यता आहे. मग तसं आमचं जीवन खारट होऊ द्यायचं नाही, विभाव करून दुःखी व्हायचं नाही. यदि विभाव गैर नाही लगता तो समजो अभी खैर नाही. विभाव जर आम्हाला गैर वाटत नसतील तर खैर नाही. मग विभाव कसे चाललेत सारखं? खायचंय, प्यायचंय, मजा करायचंय, असं आहे श्रम करायचंय, असं नटायचंय, असं केशभूषा, अशी वेशभूषा, किती किती विकल्प चाललेत. आणि त्यामुळे हा जीव काय होतो? हैराण. तेच जीवन जर आम्ही वैराग्याने जगलो तर आता आपण शांती पुढेही शांती ना. वैराग्य म्हणजे फक्त बाहेर वैराग्य नाही, अनुभूतीपूर्वक ज्ञानपूर्वक वैराग्याला प्राप्त झालो तर शांतीच शांती आहे. आणि जर आम्ही स्वभावाला जाणलं नाही तर आमचं जीवन काय चाललंय? सगळं वाया. झाडावरचं पिवळं पान म्हणते मी खाली पडत नाही. आणि शेवटी असा चोराचा वारा आला की ते पडलं खाली. मग आता ते पान जे पिवळं पडलं आता ते परत झाड रूप होणार नाही ना. तर तिथंच झाडाखाली पडलं आणि त्याचं काय झालं? सगळं खत झालं आणि परत तेच पान हिरवं रूपाने परिवर्तित झालं. म्हणजे बघा, पिवळं होतं तेच काय झालं? अंकुर फुटला आणि पिवळं रूपाने झालं. मग तसं आमच्या जीवनामध्ये जी पर्याय बाहेर व्हायला लागली त्या पर्यायाला स्वतःकडे लावलं तर तीच पर्याय सुजलाम सुफलाम. कशाने? अतिंद्रिय आनंदाने. आणि अशी अतिंद्रिय आनंदाने पुलकित झाली की तिथं सगळं जीवन आमचं बदलून गेलं. आणि जर आम्ही त्या पर्यायाकडे लक्षच दिलं नाही, कशी पण होऊ दे, शुभ होऊ दे नाहीतर अशुभ होऊ दे, कशी पण होऊ दे, विवेक जागृत ठेवला नाही तर आमचं जीवन काय चाललंय? वाया चाललंय. म्हणून काय म्हणलंय? जो पुद्गल में फिदा है वह गदा है, जो खुद में फिदा है वह खुद खुदा है. पुद्गलात फिदा झालो की संपूर्ण जीवन वाया चाललंय. बघ, आपल्याला वाटतं हाऊस मौज टिकल्याचं नेसावं, काय काय ते चमक पाहिजे प्रत्येक साडीला घेताना. आता इथून पुढे लक्षात घ्यायचं तर फक्त पांढरीच घ्यायची. कुणाला ऐकू सिद्ध हे वाक्य. आता नवीन साडी घ्यायची असली तर धर्माच्या दृष्टीने आपल्याला जे योग्य आहे ऐकन तेवढंच खरेदी करायचं. बाहेरचं चमक दमक नको. आणि किती चमक दमक केलं तर काय होतंय? आता मजा वाटते. मौज, मौज मध्ये किती आहेत अर्थ? मा ओज. मा म्हणजे ज्ञान लक्ष्मीचं तेज, हा असती अर्थ आहे. आणि ओज म्हणजे तेज, मा म्हणजे राहिलं नाही, त्याला म्हणायचं मौज. म्हणजे विभाव करताना मौज झालीये. आणि त्याला कुठलं ध्यान म्हटलंय मौजला? रौद्र ध्यान. पीडा म्हणजे आर्त ध्यान आणि मौज म्हणजे रौद्र ध्यान. कोणतं पाहिजे? मौज पाहिजे का पीडा पाहिजे? दोन्ही पण नको. म्हणून स्वभावात राहिलो तर ह्यातनं सुटलो. म्हणून विवेक जागृत ठेवायचा आहे की मी सारखं स्वभावाची रुची करायला पाहिजे. स्वभाव सोडून मला ह्या विश्वातलं काहीच नको. आणि अशी रुची जागृत झाली तर ही सगळी दुर्दशा संपली. बघा, रोज एका कसायाला 500 म्हशी काय होतात? मारण्यात येतात. आणि त्यांचा तो अगदी कुलपरंपरेने धंदा चालू आहे आणि तो मेला. आणि त्याची सगळी पूजा वगैरे झाल्यावर सगळे गावातले मुखिया जमले आणि त्या मुलाला म्हणतात आता तुला हे काम करावं लागेल. तो ऐकून नाही ऐकल्यासारखं कर. पण आता त्यांनी सगळी काय केली? ती वस्तूच आणून दिली की आता सुरू कर आज काम ह्या मुहूर्तावर म्हणून सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की असलं कुलपरंपरेचं काम मला योग्य नाही. पण सगळे इतका आग्रह करू लागल्यावर हातात अगदी तलवार दिली, तुला हे करावंच लागेल. आणि आता जर हे तू केलं नाही तर घरात आज खायला सो काही नाहीये, तुला हे करावंच लागेल म्हणून दिलं. आणि त्यांनी पण घेतली तलवार आणि अशी उचलली. सगळ्यांना आनंद झाला आणि दाणकड स्वतःच्या पायावरच मारली. आणि सगळे म्हणतात तो खूप समजावून सांगतोय आधी की हे माझं कोण पाप वाटून घेणार आहे, मी हे करायला नको आहे आणि मलाच हे दुःख भोगावं लागेल. नाही, आम्ही सगळे वाटून घेतो म्हणून सांगितलं. मग आता पायावर मारलं, माझ्या वेदना घ्या वाटून थोडं थोडं सगळेजण म्हणून सांगितलं त्याने. कोणीच वाटून घेऊ शकत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की असा धर्म नसतो, अशी कुलपरंपरा नसते. इथंच तुम्ही वाटून घेत नाही, पुढचं काय वाटून घेणार आहे? मी यापुढं असलं काम अजिबात करणार नाही. मी काही पण दुसरं काम करून पोट भरेल, परंतु हिंसात्मक करून पोट भरणार नाही. आणि त्या दिवशी काय झालं?
सगळ्यांनाच बोध झाला की सगळे आता गुपचूप हळूहळू कळू लागलेत ना, वाटून घ्या वेदना म्हटल्यावर. आणि मग तिथं बोध झाला की हे हिंसात्मक कार्य कुलपरंपरा किंवा करायलाच पाहिजे असं हट्ट करणं योग्य नाही. मग बघ आपण काय काय करतोय. आमची परंपरा आहे शुभभावात्मक येणं. गृहस्थांना कुठला अनुभूती होते, गृहस्थ फक्त तेवढंच करणार. म्हणजे अशा रीतीने म्हणून आम्ही काय करत राहतो की चतुर्थ गुणस्थानामध्ये अव्रती श्रावकाला अनुभूती होते याचा विचार करत नाही. आणि त्यामुळं काय आहे की मला अनुभूती तर होणारच नाही हाच निर्णय करतो आणि अनुभूतीपासून वंचित राहतो. पण मला आता अनुभूती होऊ शकते, अवघड नाही, सहज आहे, सुलभ आहे. कारण बघा त्या मुनींना पण होत नाही पंचम काळातल्या असं काही जण म्हणणारे आहेत. पण सततम अनुभवामह समयसारमध्ये कलश आहे. मी सतत अनुभवतो. अनुभवामह हे काय आहे, वर्तमान काळ वाचक आहे. आणि आचार्य म्हणतात मी अनुभवतो. म्हणजे अनुभवतो ह्यातनं काय झालं, सिद्धी झाली की पंचम काळातल्या आचार्य म्हणतात मी अनुभवतो. म्हणजे पंचम काळात अनुभूतीला अडचण नाही. म्हणजे मुनींना पण नाही आणि श्रावकांना पण नाही. कारण समयसारच्या संवर अधिकारात शेवटी काय घेतलंय की दिव्य ध्वनी ऐकताना श्रोत्यांना परोक्षच असते. पश्चात परमसमाधी काले प्रत्यक्ष भवती तथा इदानीम काले अपि. की केवली भगवान काय आत्मा हातात घेऊन दाखवतात का, ऐकताना श्रोते परोक्ष ऐकतात आणि नंतर प्रत्यक्ष अनुभव करतात चतुर्थ काळात. तसं इदानीम काले अपीने काय सांगितलं, ह्या काळामध्ये सुद्धा अनुभूती होते. मी बघा फुलचंद शास्त्री ज्यावेळेस महाराजजींकडे आले त्यावेळेस सगळ्यात हे प्रत्यक्ष पण मानतील अनुभूती, पण शास्त्राधार नाही म्हणून परत माघार घेते. तर महाराजजींच्या चतुर्थ गुणस्थानाच्या पुस्तकावर प्रत्यक्ष शब्दावर असं काहीतरी गोल केला आणि विचारलं हे कुठे आहे लाभमाधार. आणि जेव्हा हा समर अधिकारच्या शेवटचं कोविधी दत्त साहू हे दाखवलं त्यांना, तेव्हा त्यांचं समाधान झालं प्रत्यक्षात. आणि मग सर्वार सिद्धीमध्ये त्यांनी सुरुवातीला विशेषार्थात परोक्ष लिहून ठेवलं होतं, ते सगळं त्यांनी बदल केला, मग प्रत्यक्ष होते. म्हणजे परोक्ष अनुभूती जर असेल तर परोक्ष अनुभूती म्हणजे कुठला मिथ्यात्व आहे का सम्यक्त्व आहे, तो मिथ्यात्वीच आहे. आणि ज्यावेळेस हा मी चिदानंद अनुभूती घेतो तेव्हाच तो काय होतो, सम्यक दृष्टी होतो. कुणाची गोष्ट आहे, कोणीतरी एक्स व्हायचे तर माझीच आहे, मी असं अनुभूती घेतली तरच मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. आणि अनुभूती घेतली नाही तर मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून इतकं आतमध्ये स्वतःशी निगडीत राहायचंय, स्वतःला जाणायचंय. आणि असं निगडीत राहिलो, स्वतःला जाणलं तरच आपल्याला मोक्ष मार्गस्थ होता येत आहे, अन्यथा नाही. नाहीतर बघा सारखं काय चाललंय, मग हौसमौस करायचं, रंगढंग करायचं आणि त्यातच अडकायचं. आणि असं करून काय होतं, जीवनामध्ये चार गतीचं भ्रमण संपत नाही. फुटबॉलचा चेंडू जिकडं फेकेल तिकडे जातो. तसं आम्ही काय करतोय, हे विकृत भाव करतो आणि चार गतीमध्ये फिरत लागतो. म्हणून यदि विभाव गैर नाही लगता तो समजो अभी खैर नाही. मी विभाव केला तो मला गैर वाटत नाहीये तर खैर नाहीये माझी. आणि विभाव गैर आहे असं वाटलं तरच आम्ही या सगळ्या चक्रातनं काय होतो, सुटू शकतो. बस सहज बोलता बोलता आपण विनयाने बोलत असतो की अविनयाने, मोठ्यांशी गुरूंशी कुणाशी पण सहज चुकीचं बोलत असतो. म्हणजे अविनय करताना आपण सावधान नसतो आणि जेव्हा हृदय येतो तेव्हा मात्र आपण हैराण होतो. म्हणून यातनं लक्षात काय घ्यायचंय की जे मी केलंय करावे तसं भरावे. मग मी तेच भोगत आहे, माझंच भोगत आहे, दुसऱ्यांचा ह्यात काही दोष नाही. म्हणून काय आहे की जितकं आतमध्ये स्वभावाची रुची झाली तितकी ही बाहेरची दुर्दशा संपली. आणि स्वभावाची रुची झाली नाही तर सगळी दुर्दशा चालली. म्हणून बघा आपल्यात किती तन मन धन सगळं कशात खर्च होऊ लागलंय, खाणं पिणं मौज मजा करणं ह्यातच चाललंय. सारखं काय म्हणतो, जितकं भोगाची रुची केली तितकं तणाव शरीरामध्ये काय झालं, रोगाची उत्पत्ती झाली. माहित आहे ना ती गोष्ट कुणाची आहे, शांतीनाथ भगवंतांचा पूर्वभाव. आणि त्यामध्ये त्यांचं काय चाललं होतं, मी इग्रत राजा असताना सौंदर्य खूप नाही, त्यांची ह्याची गोष्ट आहे, दुसऱ्या एका कुणाची तरी आहे की खूप सुंदर आहेत असं देवलोकात चर्चा सुरू झाल्यावर देवलोक येतात.
सनत कुमारची पण आहे आणि एक प्रियदर्शनी का काहीतरी अशी राणी असते तिची पण आहे बहुतेक. आणि खरंच ते स्नान करत असताना बघितलं खरंच सौंदर्य आहे असं काहीतरी त्यांना वाटलं आणि ते खरंच आहे म्हटलं. पण जेव्हा त्यांना समजलं की आपल्या सौंदर्याची हे चर्चा करतायत आणि त्यात अहंभाव झाला आणि लगेचच कुष्ठरोग सुरू झाला. आणि मग त्यांनी सांगितलं आता ते सौंदर्य नाही मगाचं निरोगी सौंदर्य. मग काय झालं तर त्यांनी सांगितलं बघा थुंकून विशिष्ट त्याच्यावर भ्रमर माशा आल्या तर समजायचं तुमचं निरोगी राहिलं नाही शरीर. कुष्ठरोगाची सुरुवात झाली आणि त्यांनी थुंकून बघितलं की लगेचच तसं ती आता जसं थुंकींची तपासणी करतात तसं पूर्वी पण होती आणि झालं ते रोग आहे समजलं की त्याला वैराग्य झालं शरीरापासून. मग तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे पुष्कळ चाललेलं आहे. शरीर निरोगीच आहे का? कधी अहंभाव करतो, गर्व करतो, माझ्यासारखा मीच सुंदर, माझ्यासारखा मीच सुंदर सांगणारा, बोलणारा, काय शरीर असणारा, तन मन धन कशाचाही गर्व केला की गर्वाचं घर खाली. आणि मग सारखं काय करत राहतो, शरीर रोगी झालं की दुःख करत राहतो. आणि शरीर रोगी झाल्यावर दुःख करत राहतो की काही जरी केलं तरी असं होते. का झालं तसं तर आम्ही भोगाची रुची केली त्यामुळे ही शरीराची सगळी काय चालली आहे दुर्दशा. बघा त्या शरीराला सपाटून लावायचं कशामध्ये? मोक्ष मार्गामध्ये, सेवेमध्ये, सगळ्यामध्येच लावायचं. त्रास होतोय म्हणायचंच नाही. एकदाच प्रयोग करून बघा सगळा त्रास कायमसाठी संपला. आणि आपण त्रास होतोय म्हणलं की काय होतं अजून त्रास वाढतच जातोय. आणि परत खाण्यामध्ये कसं असतं त्या त्रासाच्या योग्य आता खूप जणांना कंबर दुखते, पाठ दुखते आणि आपण काय खात असतो सगळं चटक मटक काय तरी खायचं असतं आणि त्याच्यामुळे आणखीन दुखत राहतं. एकदा महाराजजींनी सांगितलं होतं खोबरं जर भरपूर खाल्लं तर पायाची कमरेची सगळीच म्हणजे व्यवस्था व्यवस्थित राहते आणि सराटे. आणि त्या मेथ्या पिवळ्या असते का रोज ते कधीतरी खाली खोबऱ्याचं लाडू केलं तर त्यात सगळं घालायचं. म्हणजे जे आपल्याला उपयोगी आहे ते खायचं नाही. आणि काय खायचं? खोबऱ्याची चटणी करून खायची जे जिभेला चांगलं वाटतं. आवळ्याची चटणी करून खायचं जिभेला चांगलं लागतंय परंतु त्यात पित्त खूप वाढलं आणि ते गोड खायचं आवळा खोबरं म्हणलं की नको वाटतंय. म्हणजे पित्त ज्यातनं वाढत नाही ते खायचं नाही आणि जे पित्त वाढतं ते खायचं. मग पित्त वाढल्यानंतर त्यात वात मिसळतो आणि दोघं मिळून पळू लागतात कारण पित्ताला पाय नाहीये. आयुर्वेद काय सांगतं ते वैद्य सारखं सांगतात पित्ताला पाय नाहीये ते स्वतः चालत नाही. त्याला वात काय करतो पुश करतो. मग तो वात त्याला वर घेऊन गेला की डोकं दुखू लागलं, त्याला खाली घेऊन गेला की एवढा भाग कफाचा आहे हे पित्त आणि कमरेपासून खाली सगळा वात. मग कुठं नेईल तिथं तो मजा करून टाकतो. मग हे कशामुळे झालं? आमच्या भोगाच्या रुचीमुळे झालं. आणि एवढं आम्ही त्या डिटेलमध्ये जात नाहीये फक्त म्हणतो असं झालं तसं झालं. आणि खायचं सगळं जिभेवर काय नियंत्रणच नाहीये. 2.5 इंचाची जीभ ते कार्टून काढलं होतं जैन बोधक मध्ये की ती 2.5 इंचाची जीभ संपूर्ण त्या माणसाला गुंडाळून टाकली होती आणि ती 2.5 इंचाची जीभ 6 फुटी माणसाला घुळून टाकते. काय म्हणतो 56 प्रकार खाणारा 56 दिवसात मरतो. कुणाची गोष्ट चालली आपली नाही. अगदी आम्ही संयमाने राहतो. बघा कोणत्या वेळेस कसं खायचं हे जर विवेक असेल तर अजिबात वात पित्त कफ तिन्ही दोष कुपित होत नाही. आणि जर हे वात पित्त कफ दोष कुपित झाले की तिथं काय होतं रोग सुरू होतो. ते जंबूकुमारच्या चरित्रात माहित आहे ना की त्याला सगळे अगदी मोहाच्या नदीत न्यायला लागले. मोहाच्या नदीत म्हणजे जाऊ नको दीक्षा घेऊन त्या 4 राण्या सांगतायत आई सांगते आणि तो चोर म्हणून आलेला तो राजकुमारच असतो पण त्याला व्यसन लागले असतं चोरीचं. सगळे समजावून सांगतात आणि त्यांनी मग गोष्ट सांगताना एकमेकांना गोष्टी चालल्या आहेत की गोष्ट काय सांगितली. एक मनुष्य चुकून नदीत पडला विहिरीत पडला आणि ते पाणी इतकं खराब होतं की त्याचे तिन्ही दोष कुपित झाले होते. आणि एक वैद्य तिथनं चाललेला असता त्यांनी सहज मजा म्हणून त्याला बाहेर काढून प्रयोग केला आणि एकदम स्वस्थ झाला. आणि तो मनुष्य मुद्दाम त्या विहिरीत आता उडी मारेल तर तो वैद्य येईल का परत? येणार नाही. तसं आमचे हे सगळे 3 दोष मिथ्या दर्शन मिथ्या ज्ञान मिथ्या चारित्र कुपित झालेत आणि आम्ही त्या परत मोहाच्या नदीत उडी मारू लागलो तर आम्हाला त्यातनं सोडायला कोण येईल का? कुणीच नाही. असं तो त्यांना समजावून सांगतोय. आणि त्या काय सांगतायत की गावात एक नाटक कंपनी आली होती आणि सगळे गावात ते नाटक दाखवायला गेलेत आणि एक मनुष्य ते सामान सांभाळत वृद्ध बसलेला आहे
आणि एक स्त्री झाडाजवळ आली पळत पळत आणि ती एक दोरी घेऊन आली आणि ती गळ्यात घालते, पण तिला कसं ओढायचं आणि कशी फाशी घ्यायची माहित नाही. आणि तो हळूच तिच्याजवळ जातो, म्हणतो काय चाललंय बाई? ती म्हणाली मला फाशी घ्यायची, लई त्रास आहे घरात, नको मला आता. असं म्हटल्यानंतर तो म्हणाला की अगदी सोन्याने लढलेली आहे आणि मग ते सोन्याने मडलेली आहे म्हटल्यानंतर ती जर मेली तर मला सगळं सोनं मिळेल. म्हणून त्यांनी काय केलं, तबल्यावर तबला ठेवला. काय निवडलं बघा, मरायचं साधन. आणि झालं, त्याच्यावर ठेवून तो वर फास घालतो, स्वतःच्या गळ्यात घालतो कसं घ्यायचं, आणि एकदम खालच्या पायातला तबला सरकला आणि अगदी आवळ काय झाली, ती गाठ बसली आणि तो मेला. त्याची जीभ बाहेर आली आणि ती पळत सुटली घरी, की मला घरातल्या दुःखापेक्षाही जास्त आहे. तसं तुम्ही दीक्षा घेऊन जाल आणि परत घरी याल, त्यापेक्षा आहे तिथं राहावा की. दोघं एकमेकांना गोष्टीतनं सांगतायत. जम्बूकुमार वैराग्याचं महत्व सांगतो आणि ह्या 4 राण्या संसाराचं महत्व. का असा प्रसंग आला त्याच्या जीवनात? आता कुठला भाव आठवायचा? भावदेव. त्या भावामध्ये त्याने दीक्षा घेऊन 12 वर्ष पत्नीची आठवण केली आहे आणि त्या गावात आल्यावर मुद्दाम भेटायला गेलाय सगळ्या संघाला चुकवून. बघा माणूस काय काय करतोय विवाहासाठी. आणि ती इतकी विरक्त आहे, नागला तिचं नाव आहे, आणि तिनं घराच्या ठिकाणी जिनमंदिर करून ती साधना करत असते. तिथं जो विचारतो ते घर होतं ना पूर्वी, कुठे आहे ती म्हणते की तुम्ही मला काहीतरी धर्माचा उपदेश द्या. कशाला स्त्रीची चर्चा करताय? तरी तो ऐकत नाही, तो विषय सोडत नाही. तो म्हणतो माझं मन अस्थिर आहे आणि तुम्हाला द्यायचं असलं तर मला उपदेश द्या, पण मला काही देता येत नाही म्हणून सांगितलं. अगदी प्रामाणिक आहे, सरळ आहे. आणि शेवटी तिनं मग सांगितलं ते उदाहरण की 2 मुलांना आई काहीच नाहीये म्हणून उष्ट खाऊ घालते, भूक लागल्यावर रडू लागल्यावर, आणि एकाला त्यात खाऊन उलटी झाली तर ते परत डिश मध्ये भरून ठेवलं आणि थोड्या वेळाने भूक लागली दे म्हटलं की तेच समोर सरकवलं. आणि एक मुलगा म्हणतो हे असलं परत उकलेल मी नाही खाणार. एकदा ओबिटिंग केल्यानंतर ते परत खाण्यायोग्य राहिलं नाही, तो पळून चाललाय. आणि दुसरा मुलगा मिटक्या मारत खायला लागलाय आणि त्या मुलाला ती खूप शाबासकी देते माझं ऐकलं म्हणून, आणि दुसऱ्याला रागवते. मग तसं एकदा भोग सोडले, परत त्या भोगाची चर्चाच पाहिजे कशाला. खूप तिनं त्या गोष्टीतनं त्यांना समजावून सांगितलं, त्यांचं स्थितीकरण झालं. ते गुरुंकडे गेले आणि स्वतः सगळी कहाणी सांगून प्रायश्चित्त घेतलंय. परत पुढच्या पण भावात असं काहीतरी झालंय त्यांचं की ते दीक्षा घेऊन चाललेत, पण घरातले म्हणतात तुम्ही एका रूम मध्ये राहा, हातात आहार घ्या, आम्ही सगळे तुम्हाला अनुकूलता देतो, पण दीक्षा घेऊ नका. त्यांनी ते मान्य केलं. आणि ते मेहुण्याला समजलं की तो आला म्हणायला की काय हे असलं चाललंय नाटक, वैराग्य जर असेल तर चल तू पण चला मी पण येतो. आणि मग दोघांची पण दीक्षा झाली. मग का असं झालं तिथं सुद्धा? तर 12 वर्ष पत्नीचा विचार केला, त्याचं फळ आता त्याला हे निमित्त भेटलं, निमित्त अडकवताय असं वाटलं. म्हणून बघा आतून रुची सुटली पाहिजे विवाहाची, तर आपल्याला शांती आहे. राहू देत की एवढे केस राहू देत, तेवढं अजून काहीतरी चमक दमक राहू देत असं आपल्याला वाटतंय. मग तिथं काय आहे, त्या विवाहात अडकलो की तिथं काय वाटतंय आपल्याला, मजा नसून सजा. सगळ्यांना आता ब्युटी पार्लर मध्ये जायचं असतंय, काय काय करायचं असतंय, केशभूषा वेशभूषा, आणखीन काय किती घ्यायचं. एका केसाला एका वेळेस कुरळे करायला किती देतात? सगळ्यांना माहित असतंय. आता बोलायचं नाही फक्त, आपण गेलो का मग विचारतील परत. 1-2 हजार चाललेत कशासाठी? हे रंगढंग करण्यासाठी. आणि परत थोड्या दिवसांनी सरळ करून द्या का, तर नीट विंचरायला येणं गुंता व्हायला लागलाय, परत त्यात जीव होणार. ही सगळी काय चालली आहे विवाहाची दुर्दशा. म्हणून तेच जर आम्ही स्वभावात राहिलो तर आमची ही दुर्दशा आत्ताच संपते, वेगळा क्षण नाही. म्हणून यातनं सांगितलंय प्रमाण नाही फक्त शाब्दिक ज्ञान करून घ्यायचं नाहीये, तर प्रमाण आपासमती श्रुतज्ञान हे साधन आहे, अभेदवृत्तीचा विषय आहे. आणि फळ काय मिळतंय तर अतींद्रिय आनंद. आणि या अतींद्रियाची रुची लागली आनंदाची तर जीवन सफल आहे. आणि ह्या आनंदाची रुची लागली नाही तर आमचं जीवन वाया चाललंय. राम रसी करू राम रस कहत सुनन को दोय. राम आणि रसिक हे ऐकताना 2 आहेत. राम म्हणजे अभेदवृत्तीचा विषय आणि रसिक म्हणजे जाणणारी पर्याय. 2 आहेत, परंतु ज्या वेळेस अनुभूती प्रगट होते तेव्हा दुविधा नाही कोय, 2पणा राहत नाही. तिथं 2पणा का राहत नाही तर अभेद अनुभूतीची पर्याय प्रगट होते. म्हणून इतकं आतमध्ये
केंद्रीभूत व्हायचंय की हे नयात्मक साधन मला उपयोगी नाही. नयाचा विषय हा आपल्याला समजावून सांगताना सांगावा लागतो अभेदवृत्तीचा, पण तोही अखंड आहे. जाणणारी आपास्मृतीश्रुत ज्ञान पण अखंड आहे साधन. आणि फळ काय मिळालं? अतींद्रिय आनंद. आणि याची रुची लागली तर मला जिनवाणी शिकायचे. बघा कोण कुठं काय काय शिकायला जातंय. गणित शिकायला पुण्यात गेलं म्हणजे काय शाणं म्हणते ते येणं म्हणते. आपलं जैनांचं अलौकिक गणित आहे आणि ते शिकलो तर बाहेरच्या काहीच गरज नाही आहे विभावाची आपल्याला. पण आम्ही काय काय करू लागलोय. अजून काय काय असतं की कसले क्लास असतात त्याची ट्युशन लावायची जाऊन पुण्याला, मुंबईला, अजून कुठं सोलापूरला. हा कशाला पाहिजे तसलं. ही जर जिनवाणी शिकलो तर आता पण शांती आहे आणि पुढं पण शांती आहे. आणि जिनवाणी शिकलो नाही तर आता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे. म्हणून जीवनात दुःख नको असेल, शांती हवी असेल तर प्रत्येक क्षणी मी कसा आहे न्याय काय. म्हणून जिथली वस्तू तिथं ठेवली तर हिंसा होत नाही हे बाहेरचं सांगितलं राजवार्तिककारांनी. मग आता जिथली वस्तू तिथं ठेवायची. इथं बसलोय आणि टेबलावर 100 रुपयाची नोट ठेवली आणि आता ती बाई झाडाला पुसायला येणार आहे. काय होतो विकल्प? हा ती पळवत. पण केव्हा पळवत असते माहित आहे का तुम्हाला? जर आपण कधी कोणाची चोरी केली असेल तर आपली चोरी होती आणि चोरीच केली नाही तर चोरी होण्याचा प्रसंगच येत नाही. तर श्रीपूरला सांगितलं ना त्यांनी काय केलं. यात्रेला जाताना काय झालं, 3 फॅनमध्ये 3 सोन्यांचे सगळे दागिने ठेवलेत. अचानक निघाले आणि चोर घरात आले तर त्यांनी तिथंच कॅश वगैरे त्याला पण बघितलं का नाही माहित नाही, फक्त थोडं काहीतरी घेऊन गेले. जाताना मात्र हमखास त्यांची एक बाहेरच्या साड्यांची वेगळी बॅग होती ती घेऊन गेली. तेवढंच का नेलं? तेवढंच पूर्वी त्यांनी चोरलं असं त्यामुळे तेवढंच नेलं. सगळं का नेलं नाही? चांदीची भांडी देवाची तिथंच होती, कॅश होती, तरी कशाला हात लावला नाही. त्या सोन्याला पण हात लावला नाही, कशालाच नाही. तर आम्ही जेवढं चोरतो तेवढंच जात असत. आणि आम्ही चोरीच केली नसेल तर कुठं काय ते बघा. कुणाच्या राज्यामध्ये त्या चंद्रगुप्ताच्या कोणाच्या राज्यामध्ये कुलूपच नव्हते, चोरीच होत नव्हती. म्हणजे परिणाम चोरीला जाईल का म्हणलं की निषेध बांधले ना. आज गेली नाही नोट, दुसऱ्या 1000ची विसरून आलो ती मात्र हमखास गेली. आपणच बांधले ना तसे निषेध. मग कसं बांधत असतो. जरा पती उशिरा आले, मुलं उशिरा आले, काय झालंय का, ऍक्सिडेंट झालंय का, काय झालं असेल का, का रोज येतात वेळेवर आज आले नाहीयेत, किती विकल्पान त्यात तसले कर्मनिषेध बांधून आपणच हैराण होतो. म्हणून स्वभावात राहिलो तर ही खोटी परंपरा संपते.